आई महान आहे. आईकडं अश्रूचे पाठ आहेत, बापाकडं संयमाचे घाट आहेत. आई घराचं मांगल्य, बाप घराचं अस्तित्व आहे. थोडा तरुणांमध्ये आता एक वेगळा प्रकार पाहायला मिळतो. बघा तुम्ही, आपल्याला आपल्या चुका पदराखाली घेते म्हणून आई आवडते, पण आपण चुकल्यावर कानाला धरणारा, प्रसंगी कानफडात देणारा बाप मात्र पोरांच्या डोक्यात जातो. कधी कधी कॉलेजचे पोरं बसलेले भेटतात, आपण उभं राहून ऐकायचं महाराज त्यांचं बोलणं. एखादं पोरगं उठतंय आणि चिडून म्हणतंय, बाप सध्या लई डोक्यात चाललाय बघ, कधी खातो की माझा मार. अरे अरे, कोणाबद्दल बोलतोय आपण? ज्यानं उभं आयुष्य तुझ्यासाठी झिजवलं त्या बापाबद्दल. निकाल ऐकल्यावर जवळ घेणारी आई सगळ्यांना माहीत आहे, पण आपला निकाल पाहता क्षणी मिठाईचा बॉक्स घेऊन येणारा बाप आपण विसरतो. स्वयंपाक बनवणारी आई सगळ्यांना लक्षात राहते, पण स्वयंपाकाची तजवीज करणारा बाप मात्र पोरं विसरून जातात. आई महान आहे, तक्रार नाही, पण मी 3 बाप डोळ्यापुढे आणतो तुमच्या. जिजाऊ मासाहेबांचं कौतुक अवश्य करा आई म्हणून, पण ते करताना शहाजी राजाची घुसमट काय चालली होती ती सुद्धा ध्यानात घ्या बाप म्हणून. सासरे विरोधात, मेहुणे विरोधात, 4 सुलतानी सत्ता, त्यात कोणाच्या तरी पदरी चाकरीच करायची. विजापूर दरबारी ह्यांनीच सरदार आहेत म्हणून, आणि निजामशहाच्या दरबारात मेहुणे सरदार आहेत म्हणून भांडण कशाचंच नाही. खरं तर मेहुण्यांनी गुण्या गोविंदानं राहावं, पण भांडणं कोणासाठी आहेत? मालकासाठी. माझा मालक हा, तुझा मालक हा. अशा परिस्थितीमध्ये काय अवस्था असेल महाराज? सासरा विरोधात, मेहुणे विरोधात, जीवाचं रान करायचंय, रोज घोडदौड आहे. मुलाचा जन्म सुरक्षित स्थळी झाला पाहिजे ही मनात तळमळ आहे. मग शिवनेरी किल्ल्याची निवड, तिथं जिजाऊ मासाहेबांना ठेवायचं, आणि आपला एवढा व्याप सोसून त्या माऊलीची प्रसूती सुरक्षित झाली पाहिजे हा विचार करायचा. किती तगमग असेल त्या बापाची, विचार करा. बाप झाल्याशिवाय बापाचं अंतकरण कळत नाही. दुसरा बाप डोळ्यापुढे आणा. कौसल्या आईचं आई म्हणून गुणगान करायचं, पण त्याचबरोबर राम 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 असं 6 वेळा म्हणून मुलाच्या वियोगामध्ये प्राण त्याग करणारे दशरथ हे वडील होते, हे सुद्धा ध्यानात घ्यायचं. दशरथाला राजा म्हणून बघू नका, दशरथाला 3 राण्यांचा पती म्हणून पाहू नका, फक्त दशरथाला रामाचे वडील म्हणून पहा. म्हणजे बाप पोरासाठी प्रसंगी जीव देऊ शकतो हे लक्षात घ्या. तिसरा बाप डोळ्यापुढे आणा. मध्यरात्रीची वेळ आहे, मुसळधार पाऊस चाललाय बाहेर, बाप जेलमध्ये बंदिस्त आहे आणि मुलाचा जन्म झालाय. लेकराला टोपल्यात टाकलंय, लेकरू डोक्यावर घेतलंय, जेलचे दरवाजे उघडलेत, आणि तशा मुसळधार पावसात बाप प्रवास करतोय पायी. समोर दुथड्या वाहणारी यमुना आहे, त्या यमुनेच्या पुरात लेकराला घेऊन प्रवेश करतो. यमुना नदी ओलांडून गोकुळासारख्या ठिकाणी जाऊन लेकराला सुरक्षित ठेवतो, आणि तिथलं लेकरू घेऊन माघारी परतीचा प्रवास करतो. वसुदेव नावाचा बाप डोळ्यापुढे आणा. म्हणजे बापाचं प्रेम कळलं. आई प्रेम करते, पण बाप तिच्यापेक्षा अनंत पटीनं जास्त प्रेम करतो. विठाला 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 बाप करी सोडी बाप करी सोडी बाप करी जीवनात आहे तोवर त्यांचा सन्मान जपा,
त्यांचा आदर आतिथ्य, त्यांच्या प्रति प्रेमाची भावना गेल्यावर काय फोटोतच बघायचंय महाराज. पुन्हा मेरू पर्वता एवढं सोनं जरी एका पारड्यात ठेवलं तरी गेलेल्या आयुष्याचा एक सेकंद सुद्धा पुन्हा परत मिळत नाही. गेलं गेलं महाराज. एकदा श्वास बंद झाला, विषय संपला. फक्त पुन्हा फोटोत बघता येईल. आहे तोवर प्रेम करा. हात जोडून विनंती आहे महाराज, प्रत्येक पोरांनी दोनच गोष्टी ध्यानात ठेवा. बाप जिवंत आहे तोवर मी बापाच्या घरात राहतो ह्या भावनेनं जगा. माझा बाप माझ्या घरात राहतो असा अहंकार चुकूनही दाखवायचा नाही. आणि मी आईला सांभाळतो असा मोठेपणा मिरवायचा नाही. आई जिवंत आहे तोवर माझी आई मला सांभाळते ही भावना ठेवा. आणि बाप जिवंत आहे तोवर मी बापाच्या घरात राहतोय या भावनेनं जगा. विठाला 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 विठाला. आहेत तोवर ह्या गोष्टी करून गेल्यावरती पंचविधी फार गोड प्रमाण मला तुकोबारायचा. तुकोबाराय म्हणतात या आजच्या कार्यक्रमानं दोन गोष्टी होतात. गेलेल्या जीवांना सद्गतीचा मार्ग मोकळा होतो आणि मागं राहिलेल्या परिवाराला सगळ्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे तया. मग मागच्यांना आशीर्वाद आणि गेलेल्यांना सद्गती ह्या दोन्हीचा समन्वय म्हणजे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम. विठाला 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 विठाला. त्याच संबंधानं अभंगाचा भाव आपल्या डोळ्यापुढे मला आणायचा आहे. मानवी जीवन दोन गोष्टीचा सुंदर संगम आहे, भोक्तृत्व आणि कर्तृत्व. मानवी देहात आलेल्या जीवाला भोगावंही लागणार आहे आणि करावंही लागणार आहे. भोगावं लागत नाही, करावं लागत नाही तो देव. फक्त भोगायचंय, करण्याचं स्वातंत्र्य नाही ती जनावर. फक्त करायचंय, भोगण्याची आवश्यकता नाही ते संत. आणि करावंही लागतं, भोगावंही लागतं ती माणसं. विठाला 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 विठाला. आपल्याला भोगायचे त्याचे शेकड्यानं प्रमाण आहेत, ओव्या आहेत. अगा कर्मी जै उरावे तैतेही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे. महात्म्यांना सुद्धा मोह अनावर झाला. सुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. योगभ्रष्ट महात्मा पवित्र सुचिरभूत कुळाचा विचार करून त्या कुळातून त्या देहात जन्माला येतो. मागचं भोगायचंय म्हणून आपल्याला केले कर्म झाले त्याची भोग आले. बघा आत्ताच्या एका तुकोबाराच्या प्रमाणाने सांगतो. भोगे कळो येती मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते. आपण मागे उत्तम देहात होतो, मध्यम देहात होतो का कनिष्ठ देहात होतो आताच्या आपल्या वागण्यावरून लक्षात येतं. बघा एक दोन तीन उदाहरणं देतो साधी साधी. काही माणसांना मांसाहाराबद्दल अति प्रीती वाटते, करतात तर सगळंच. त्याला म्हणलं दिंडीला पंगत लगेच घ्या म्हणतो. अहो दिंडीला टँकर 2 पाठवतो म्हणतो. राहुट्याची अडचण आहे, माझ्यावर 2 राहुट्या टाकून द्या, मी देऊन टाकतो म्हणतो. गावचा सप्ताह सगळ्यात जास्त आकडा आपला लिहा म्हणतो. मंदिर बांधायचं म्हणलं सगळ्यात मोठा आकडा माझा लिहा म्हणतो. आमच्यासारखे महाराज म्हणतात अरे सगळंच करतो मग माळच घाल नाही. तेवढं बोलायचं नाही. आपल्याला तो आहार घेतल्याशिवाय जमत नाही. असं जर कोणी दिसलं, काम तर सगळे चांगले करतोय मांसाहार तर सोडत नाही, समजावं मागच्या जन्मात ते वाघ सिंह कोल्हा मार्जर येवणीतला असं याला मार्जर येवणी म्हटलंय. हो भोगे जाणी जे केले पूर्वजन्मी. झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तिकडून आलं समजायचं. काही माणसांना आयत्त मिळतो महाराज, काय नशीब घेऊन आलेले असतात लोक. हा 40 वर्षाचा होईपर्यंत बाप रिटायर होत नाही. ह्याचा जन्म बापाच्या 20व्या वर्षी ह्याचा जन्म झालेला असतो. बाप 60ला रिटायर होणार. बाप रिटायर होईपर्यंत हे 40चं होते. याच्या 40 पर्यंत बापाचा पगार चालू आहे. आणि बाप रिटायर झालं की दुसऱ्या दिवशी पोरग नोकरीला लागलं.
म्हणजे ह्याचं 40 पर्यंतचं आयुष्य गेलं बापाच्या पगारावर आणि 40 नंतरचं आयुष्य गेलं पोराच्या पगारावर. याला काहीच करावं लागलं नाही. आमच्याकडे ह्याला आईत खाऊ म्हणतात. आईतच ना महाराज. त्याला नोकरी करायची गरज नाही. अर्ध आयुष्य बापाच्या पगारावर, अर्ध पोराच्या पगारावर. असा जर कोणी ग्रहस्थ असेल तर समजून घ्यायचं मागच्या जन्मात हा लांडगा होता. तुम्ही म्हणाल कशावरून? लांडग्याचं गणित सांगतो तुम्हाला. लांडगा स्वतःची शिकार स्वतः करत नाही. वाघ सिंह शिकार करतात आणि त्यांनी खाऊन झाल्यानंतर उरलेल्या त्या प्रेतावर ताव मारतो तो लांडगा. वाघ सिंह शिकार करतात आणि आयत्या शिकारीवर ताव मारतो तो लांडगा. बाप नावाचा वाघन पोरगा नावाचा सिंह शिकार करतात आणि हे मध्ये नुसता ताव मारतो त्याला लांडगा. तिकडूनच इकडं आलं म्हणायचं. म्हणूनच कदाचित नवरदेवाच्या सोबत्याला पण लांडगा म्हणतात. नवरदेव रूपी वाघासाठी आलेली शिकार. कुरोड्या, पापड्या, भजी, सेवयाचा भात हे सगळं कोण खातं? त्यालाच लांडगा म्हणायचं. काही भागात लांडगा म्हणतात. काही लोकांना विनाकारण जोडे उचलायची सवय महाराज. ह्या साहेबाचे जोडे झाले की त्या साहेबाचे जोडे. साहेबाला टेन्शन कमी, ह्याला जास्त. काय निकाल लागतो की साहेबाच्या पोराचं टेन्शन ह्याला जास्त साहेबापेक्षा. साहेब निवांत, पण साहेबाच्या पोराचं टेन्शन ह्याला. साहेब पडला तर हे आत्महत्या करायला निघालं. साहेब निवडून आला की एकटंच नाचत आहे. साहेब गावात येणार म्हटलं की सगळे कामं धामं सोडून. बापाला कधी दादा म्हणत नाही, पण साहेबाच्या पोराला दादा म्हणल्याशिवाय राहत नाही. चुलत्याला काका म्हणत नाही, पण साहेबाच्या भावाला काका म्हणल्याशिवाय राहत नाही. इतकं जर मागं पुढं गोंडा घोळणारं दिसू लागलं समजून घ्यायचं मागच्या जन्मात हे काही सांगायची गरज. डायरेक्ट कुत्र्यातून माणसात आलं म्हणून ती सवय अजून गेली नाही गोंडा घोळायची. विठाला ठाला विठाला 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 ठाला. भोगे कळो येती मागील ते जन्म. मला आज भोगाचं नाही कर्माचं सांगायचं. भोगायचं तर आहेच आहे. भोगणे ते फळ संचिताचे. भोग तो न घडे प्रारब्धी असेल जे ज्या वेळे ते ते घडे त्या त्या काळे. सगळे हे प्रमाण जाऊ द्या. मला करायचं सांगायचं. तुम्ही मानवी देहाला आलात. तुम्ही करू म्हटलं तरी कर्म होणार आहे, नाही करू म्हटलं तरी कर्म होणार आहे. महाराज ओवी सांगतो. संग जाऊ प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा. ऐसी आही करू म्हणती तयाचा आग्रहोची पुरे. हा देह प्रकृतीच्या जीव प्रकृतीच्या संघामध्ये आलेला आहे. त्याची इच्छा असली तरी त्याला कर्म करायचंय, इच्छा नसली तरी कर्म करायचंय. एका दृष्टांतानं माऊलींनी सांगितलं. दृष्टांत सांगतो न ओवी सांगतो. माऊली म्हटले खेडेगाव, खेड सारखंच गाव. सप्ताह 2 मित्र, काळूराम बाळासाहेब. काळू बाळू म्हणा. बाळूला कीर्तनाचा छंद, काळूला कीर्तनाचा छंद नाही. बाळू म्हटला सप्ताह चालू आहे, छान छान कीर्तन आहेत. परळीवरनं तुकाराम शास्त्री आले, त्यांचं कीर्तन आज होणार आहे. तुला मी कीर्तनाला नेणार आहे. आता बाळू कीर्तन ऐकणारा होता, पण काळू कीर्तन न ऐकणारा होता. काळू म्हटला हे बघ बाळ्या, ते कीर्तनन बघता ना डोक्यात, मला सांगायचं नाही, मी कीर्तनाला येणार नाही. बाळू म्हटला तुला मी नेल्याशिवाय राहणार नाही. संध्याकाळी 6 वाजता काळू घरी गेला. बायकोला म्हणला चटकन 2 भाकरी टाक, काहीतरी भाजी कर, 7च्या आत मी जेवून मोकळा झालो पाहिजे. बायको म्हणली एवढ्या लवकर जेवून कुठं जायचंय का? 17 प्रश्न विचारायचे नाही. भाकरी म्हणलं भाकरी, जेवण म्हणलं जेवण. बायको म्हणली कुठं नादाला लागता, 6:30ला तर जेवण रेडी. पटकन 2 भाकरी खाल्ल्या आणि बायकोला म्हटला माझ्याकडं कोणीही आलं तर मी घरी नाही म्हणून सांगायचं. बायको म्हणली कुठं जाणार आहेत? शिवशंभू नगरला जाणार आहेत का? 17 प्रश्न विचारायचे नाही, सांगितलं तेवढं करायचं. बायको म्हणली कशाला ताण घेता? समोरचं दार लावलं. बायकोला म्हणला हे दार उघडायचं नाही. आणि कशामुळं म्हणून विचारायचं नाही म्हणलं. दार उघडायचं नाही, मागच्या दाराला बस, काय भांडेकुंडी करायची कर.
त्यानं दार लावलं, पलंगावरचं बेडशीट फरशीपर्यंत लोंबतं सोडलं आणि पलंगाच्या खाली चटई अंतरली आणि तिथं जाऊन झोपला. केवळ कीर्तनाला जायचं नाही एवढ्यासाठी. तिकडं 7 वाजता, आता बाळूला माहिती आणि ह्या काळूच्या सगळ्या सवयी पण त्याला माहिती. बाळू निघाला, पण निघताना एकटा नाही निघाला. बाळूनं रामदास महाराज सोबत घेतले, ते महाराज सोबत घेतले, आमचे अण्णा एक सोबत घेतले, अजून तसंच बघावं लागेल चौथं. हा कापसी मामा सोबत घेतले. मी फक्त जाडजोड माणसं बघितले. 4 सोबती घेतले, 10-10 फुटाचे दोरीचे तुकडे घेतले 2. ऑटो रिक्षामध्ये बसून 5 जण काळूच्या दारात पोहोचले. समोरचा दरवाजा बंद, पाठीमागे गेले. बाळू म्हणला, वहिनी काळ्या कुठे? तिला कळलं हे जे नाटकं चालले होते नवऱ्याचे ते हे येणार आहे म्हणून. ती म्हणली, भाऊ काम काय? गावात कीर्तन आहे, सप्ताह चालू आहे, काळ्याला कीर्तनाला न्यायचंय. मग बाईला सगळं चित्र डोळ्यापुढं आलं. बाईनं विचार केला, जर आता खरं सांगावं घरात आहे म्हणून तर 2 महिने भांडणं होतात घरात. तू सांगितल्यामुळं मी सापडलो, आणि खोटं सांगावं नाही म्हणून तर आज कीर्तन ऐकायचं त्यांचं जातं. बाई हुशार होती. बाईनं बरोबर डोकं लावलं आणि बाई म्हणली, 7 वाजल्यापासून कुठंतरी बाहेर गेले असं मोठ्यानं म्हणलं आणि इशाऱ्यानं सांगितलं, घरात झोपले. बाळू म्हणला, वहिनी काही सांगू नको, त्याचे नाटकं मला माहित आहे. घरात घुसला, समोरचा दरवाजा उघडला, हे 4 जण घरात बोलवले, बेडशीट वर उचललं, तंगडीला धरून बाहेर काढला. 2 जणांना धरलं, पाय बांधले, 2 जणांना धरलं, हात बांधले, 4घांनी त्याला उचललं, ऑटो रिक्षात टाकलं. ऑटो रिक्षा कीर्तनाच्या मंडपाच्या जवळ आणून उभा केला आणि ते रिक्षात पडल्या म्हणू लागलं, मी कीर्तनाला येणार नाही. बाळू म्हणला, आता येणार म्हणला तरी आलाय, नाही येणार म्हणला तरी आलाय, कारण तुझे हातपाय बांधून तुला रिक्षात टाकले. मी रिक्षा हा आधुनिक शब्द वापरला, माऊलीने रथ शब्द वापरून हा दृष्टांत सांगितला. बांधोनिया हातपाय जो रथी घातला आहे, तो न चालता जाय दिगंता जीवी. ज्याचे हात प्रकृतीनं हातपाय बांधले, देहरूपी रथामध्ये टाकलंय, त्या जीवाची इच्छा असो अथवा नसो, जीवाला देहाच्या माध्यमातून कर्म हे करावंच लागणार आहे. विठाला 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 विठाला. मग तुकोबाराय आपल्याला प्रश्न करतात, कर्म जर होणारच आहे, तुम्ही नाही करू म्हटलं तरी करावंच लागणार आहे, तर काहीतरी करण्यापेक्षा ऐसे काही न करा काही, ऐसे काहो 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 न करा काही. पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. ऐसे काहो न करा काही, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा. ऐसे काहो न करा काही, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा. पुरुष मंडळ पुढे सरून बसा. इथे जागा भरपूर आहे, पाठीमागच्या पुढे सरा.
सारखा थोडं थोडं. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. विठाला 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 विठाला. माणसाची ओळख त्याच्या जन्मावर नाही, त्याच्या कर्मावर आहे. ध्यानात ठेवा, तुम्ही जन्मानं कुठं जन्माला आलात, जीवनभरात किती पैसा कमवला, किती प्रॉपर्टी कमवली, याला महत्व नाही. तुमचं जीवनभरातलं कर्म किती चांगलं होतं. ते सुभाषितकार फार गोड बोलले. धनानि भूमो पश्वश्च गोष्ठे, भार्या ग्रहद्वारा जन स्मशाने, देह चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छती जीव एकः. तुमचं कर्म पुढच्या प्रवासातही सोबत राहणार आहे आणि कर्मानच तुमची ओळख जगामध्ये राहणार आहे. विठाला 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 विठाला. उत्तमची उरे मरावे परी कीर्ती उरा. बघा, या जगामध्ये धनवान लोक काही एक झालंय का? दर 5 वर्षाला जगातल्या श्रीमंतांची यादी बदलते आणि देशातल्याही श्रीमंतांची यादी बदलते. काही 5 वर्षाला बदलते, काही 10 वर्षाला बदलते, काही 15 वर्षाला बदलते. जुन्या काळामध्ये सहज बोलता बोलता जर एखाद्यानं लईच काही हुशारकी मारू लागलं तर लोक सहज म्हणायचे, माहित आहेस किती टाटा बिर्ला आहेस. आता थोडं वेगळं म्हणते, माहित आहेस किती अदानी अंबानी. बदलली यादी. सत्तेची यादी बदलते, संपत्तीची यादी. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे, पुढे संचित जाईल वाही. का म्हणे तई यमात. धनानी भूमो, जुन्या काळात धन जमिनीत ठेवल्या जायचं आणि बऱ्याच वेळेला ते तसंच राहायचं. म्हातारं सांगतही नसायचं आणि एक दिवस मरून जायचं. असे बरेच जुने वाडे आहेत. उकरीत बसू नका आहेत. म्हाताऱ्यानं कोणाला सांगितलं नाही आणि मरून गेलं, ते तसंच राहून गेलं. धनानी भूम जुन्या काळात बँकेत राहत, जमिनीत राहत, आता बँकेत राहत. आपल्या मध्यमवर्गीयांचं, सर्वसामान्याचं आपल्या राष्ट्रीयकृत बँकेत राहतं. जरा वरच्या लोकांचं तिकडं स्वित्झर्लंडला असतं, स्विस बँकेमध्ये असतं. बऱ्याच वेळेला मोठा पुढारी दवाखान्यात ऍडमिट असतो. खरं तर तो ज्या दिवशी ऍडमिट झालाय त्या दिवशीच गेलाय, पण तरी जाहीर होत नाही. प्रकृती अत्यवस्था आहे वगैरे वगैरे बातम्या बाहेर येतात. मग कार्यकर्ते कामाला लागतात. साहेबांना वाचवण्यासाठी यज्ञ करायचा आहे, मग सप्ताह करायचा. आम्हाला तारखा मागत आहेत, महाराज कीर्तन द्या. आम्ही म्हणतो अरे 7-8 दिवसाचं आत्ता एवढ्या इमर्जन्सी. अहो ते साहेब दवाखान्यात आहेत, त्यांच्यासाठी यज्ञ चाललाय. आता आम्हाला माहिती असतं काय झालंय आम्ही कशाला पाकिटाचं नुकसान करून घ्यायचे. बरं, साहेबांना वाचवण्यासाठी करायचे म्हणलं दणकेबाज सप्ताह होणार आहे. आम्ही सप्ते करत राहतो, यज्ञ करत राहतो आणि 10व्या दिवशी तिकडून चॅनलवर बातमी येते, साहेब गेले. खरं तर ते पहिल्याच दिवशी गेले. मग 10 दिवस जाहीर का नाही झाले की तिकडचं गाठोडं आणायचं होतं. ते 5-10 बोटं लागतात म्हण. आपण काय गेलो नाही तिकडं, आपलं काय खातही नाही. IQ माहिती. फिंगरचं लॉक असतं त्याला, डोळे पण मॅच झाले पाहिजे त्या लॉकला. मग त्याचे डोळे काढून न्यायचे, बोटं काढून न्यायचे, मग गाठोडा आणायचं. हे सगळं व्यवस्थित झाल्यावर डिक्लेअर करायचं. धनानी भूमीत म्हणजेच बँकेत. पशवश्च गोष्ठे, जनावर गोठ्यात राहतात. कितीही प्रेम करणारी, जीव लावणारी जनावर असू द्या, तुमच्या सोबत जळायला येणार नाही. एखादा वाघ्या असतो जो शिवरायांसारख्या चरित्रात येतो, पण वाघ्यानं चितेत उडी टाकावी त्यासाठी आपलं जीवन सुद्धा शिवरायांच्या उंचीचं असावं लागतं. विठाला 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 विठाला. पशवश्च गोष्ठे, भार्या ग्रहद्वारा, पत्नी दारात. बघा महाराज, ते प्रमाण पण आहे ना. देहग्रहाची गामिनी, चितवराहिनी भुवनी, मी जळतचे मचानी, अग्नी सवे देहग्रहाची गामिनी, चितवराहिनी भुवनी, मी
भार्या ग्रहद्वारा जन स्मशाने. बघा, वहा जलाने वाले लाखो थे, जलने वाला कोई नाही. जाळणारे लाख, लोक म्हणतात लाख आले, 2 लाख आले, जमते गर्दी बऱ्याच लोकांना, पण जाळायलाच येतात बरं, जाळायला कोणीही येत नाही. त्या विदर्भामध्ये एका कीर्तनाला गेलो होतो, नेमकं भागवत होतं आमचं यवतमाळ जिल्ह्यात, भागवत चालू, आणि त्याच काळामध्ये एका मित्राचे वडील वारले. जवळ गाव असल्यामुळं अंत्यविधीला जाण्याचा योग आला. अंत्यविधीला गेलो, स्मशानाच्या बाहेर सुंदर वाक्य लिहिलं होतं, खास त्या प्रेतासाठीच वाक्य होतं. एवढं गोड वाक्य होतं, हिंदीमध्ये होतं, तिकडे हिंदी चालते. त्या प्रेताला उद्देशून वाक्य होतं, मंजिल तो तेरी यही थी, देर लगाई तूने आते आते. मंजिल तो तेरी यही थी, देर लगाई तूने आते आते. क्या मिला तुझे इस जमाने से, आपनों ने ही जलाया तुझे जाते जाते. जाळणारे सगळे आपलेच होते, पण जाळणारा मात्र मी तिथे एकटाच होतो. एक कविता फार सुंदर आहे महाराज. जीवनभर मी कधी कपडे घातले, कोणते घातले हे कोणी पाहिलं नाही, पण माझ्या मृत्यूनंतर मला कपडा आणण्यासाठी लगबग चालली होती. जीवनभर मला तांब्याभर पाणी कोणी दिलं नाही, पण माझ्या मरणानंतर मला आंघोळी घालायला मात्र 5-25 जण गोळा झाले होते. जीवनभर मला कोणी आधार दिला नाही, पण मला खांदा द्यायला मात्र 4 जण उभे राहिले होते. जीवनभर मला कोणी भेटायला आलं नाही, पण माझा शेवटचा निरोप घ्यायचा म्हणून हजारांची गर्दी मात्र माझ्या अंत्यविधीला झाली होती. जीवनभर माझ्याबद्दल कोणी चांगलं बोललं नाही, पण त्या दिवशी मात्र माझ्यावर सगळे स्तुतिसुमनं उधळत होते. हे तो तटस्थ भूमिकेतून कवी सांगतो त्या प्रेताची ही अवस्था. सगळं जागचं जागी ठेवून फक्त तुमचं चांगलं कर्म. आता चांगलं कर्म म्हणजे काय? कीर्तनच केले पाहिजे असं नाही, भजन पूजनच केलं पाहिजे असं नाही. चांगलं काम करायला कोणत्याही क्षेत्रात तुम्ही राहा, तुम्हाला चांगलं काम करता येतं. विठाला कधी कधी महाराज आता खटकल वाक्य पण फार गोड वाक्य सांगतो. माळ घालून बदमाशपणा करणाऱ्यांपेक्षा माळ न घालता चांगले वागणारे बरे वाटतात. टाळ्या वाजवू नका, नाही तर माळा काढतील लोक. आता ह्याच्यात 2 सुधारणा करून घ्या. चांगलंच वागतायत ना, त्यांनी माळा घाला, आणि माळाच घातल्यात ना, त्यांनी चांगलं वागा. विठाला कधी कधी देव मानणाऱ्या बदमाशांपेक्षा देव न मानणारे सज्जन परवडले. म्हणून मन त्याच्यामुळेच झाली तयार. गळ्यात माळ, पोटात का. माळी घालून बदमाशपणा करायचाच नाही. त्या माळीची आचारसंहिता जपलीच पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हे जर स्वीकारले तर हृदयी कळवळा असलाच पाहिजे. विठाला राजकीय जीवनातही चांगली कामं करता येतात, सामाजिक क्षेत्रातही चांगली कामं करता येतात, औद्योगिक क्षेत्रातही चांगली कामं करता येतात, शेतीविषयक कामातही चांगली कामं करता येतात. आणि मला का कुणास ठाऊक सध्या सगळ्याच पालकांचा ओढा लेकरांना डॉक्टर इंजिनियर बनवण्याकडे झालाय. बरोबर आहे? कोणालाही वाटतं पोरग डॉक्टर झालं पाहिजे. कुठल्याही बापाला विचारा, पोरग काय करायले? नीट करायले. NEET करायले का नीटच करायले काय माहिती. आता NEET वेगळं, नीट वेगळं. 4-4 वेळा रिपीट करूनही जर 250 घेऊ लागलं तर बाप नीटच होतंय. NEET होत नाही, मग नीट होतंय. कुठलाही बाप नीटच करायले. इंजिनियर. मी म्हणतो अरे शिक्षक का नको? तुम्हाला सांगू, जुन्या काळामध्ये कीर्तनकारापेक्षाही वंदनीय आणि पूजनीय आणि श्रेष्ठतेचा दर्जा मिळवलेलं जर कोणतं क्षेत्र असेल तर ते शिक्षक लोकांचं क्षेत्र होतं. ज्या काळात मास्तर म्हटल्या जात होतं, मास्तरला विचारून गावचे उत्सव ठरवले जायचे, मास्तरला विचारून गावचे कार्यक्रम ठरवले जायचे. कुठलंही विधायक काम घेऊन लोक मास्तराकडे जायचे. तो टोपीवाला मास्तर एक सुवर्ण काळ होता तो शिक्षक. सगळ्यात मोठं काम ते करतात महाराज. आमच्या वाट्याला उद्याची पिढी येत नाही,
किती लेकरं किती तरुण येतात आमच्या पुढं सांगा. सप्ताह असो की वैयक्तिक कार्यक्रम असो, बहुतेक तर गॅरेजला लागलेल्या गाड्याच आमच्याकडं दुरुस्तही होत नाहीत. शिक्षकांच्या पुढं उद्याचा नागरिक आहे, उद्याचं भविष्य त्यांच्या पुढे. सगळ्यात पवित्र जर काम कोणतं असेल तर प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकाचं काम. विठाल 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 म्हणून मागं बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांनी एक योजना राबवली होती. त्यांना प्राथमिक शाळेत ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांनी त्यांचा सत्कार केला होता. असं देखणं व्यक्तिमत्व राष्ट्रपतीपदी विराजमान झालं आपल्या भारताचं सौभाग्य महाराज. त्यांनी प्राथमिक शिक्षकांचा सन्मान केला, केवढी मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिल्या की तुम्हाला ज्यांनी शिकवलं त्यांचे सत्कार तुम्हाला करता आले तर बघा, कारण सगळ्यात मोठं पुण्याचं काम, मी तर म्हणतो आम्हा कीर्तनकारापेक्षाही पवित्र आणि पुण्याचं काम कोण करत असेल तर तो शिक्षक आहे. त्यानं उदात्त हेतून विद्यार्थी घडवावेत. तुम्हाला काम करण्यासाठी क्षेत्राचं बंधन नाही, कुठल्याही क्षेत्रात राहून तुम्ही काम करू शकता. बघा, सोप्या सोप्या भाषेत सांगतो, हल्ली वाढदिवसाचं फॅड आलं. खरं तर माऊली म्हणतात तो वाढदिवस नाहीच आहे, जन्मले या दिवस दिवसे हो लागे काळाचे पैसे. तो जो जो बाळ बळी या वाढे तो तो भोजे नाचती कोडे. करा ठीक आहे, पण साजरा करत असताना त्याच्यावरचा खर्च, हल्ली लाखाच्या घरात खर्च जातोय. मी म्हणतो लाख खर्च करूच नका, 5,000 काढा, फक्त 5,000. जो लाख खर्च करतोय त्यानं 5,000 खर्च करा. जो 50,000 खर्च करतोय त्याने 2,500 खर्च करा. जो 25,000 खर्च करतोय त्यानं 1,500 खर्च करा. एखाद्या गरीब वस्तीतली शाळा निवडा आणि त्या शाळेतल्या पोरांना तुम्हाला 5,000 द्यायचे असतील तर 6-6 वह्या आणि 2-2 पेन द्या. 2,500 द्यायचे असतील तर 3-3 वह्या, 1-1 पेन द्या. 1,500 खर्चायचे असतील तर 150 पोरांची जेमतेम शाळा असते गरीब वस्तीतली. 1 वही 10 रुपयाची, 1 पेन 5 रुपयाचा. त्या चिमुरड्याच्या हातात तो वही पेन द्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बघा. पंढरीत जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर जो आनंद मिळेल त्यापेक्षाही जास्त आनंद त्या लेकराच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यावर तुम्हाला. याला म्हणायचं कर्म. हेही अविनाशीच कर्म आहे. एखाद्या वृद्धाश्रमात जा दिवाळीचा फराळ घेऊन आणि तिथल्या म्हाताऱ्यांसोबत बसून दिवाळी साजरी करा. तुमच्या मायबापाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जो आनंद होईल त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे बाद झालेले 2-4 ड्रेस गाडीच्या डिकीत ठेवत जा. आता पावसाळा सुरू झालाय, काही लोक एका ड्रेसवर आहेत वर्षभर. तुमचा 2 वर्ष वापरून झालेला एक ड्रेस त्याला द्या आणि तो ड्रेस त्याच्या अंगावर घालताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. माऊलीच्या दर्शनाने मिळणारा आनंद तुम्हाला तिथं घेता येईल. पुण्य आणि चांगलं काम करण्यासाठी मंदिरातच गेलं पाहिजे असं नाही, समाजात फिरता फिरताही तुम्हाला पावला पावलाला चांगलं काम करण्याच्या संधी निसर्गानं दिलेल्या आहेत, फक्त तुम्हाला शोधता आल्या पाहिजे. विठाल 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 विठाल. म्हणून पुढे नाही नाशजा आईचे का हो नका, करणे तो हेची करा, नरका गोरा का जाता, करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणेचे करू नका. लोक म्हणले कळलं महाराज, नाश नसलेलं अविनाशी कर्म आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित आहे. आम्हाला सांगा अविनाशी कर्म म्हणजे नेमकं काय, स्वरूप दुसऱ्याच्या. विश्वंभरा शरणागता, विश्वंभरा शरणागता, विश्वंभरा शरणागत, 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 विश्वंभरा शरणागत. हा भूतदाता वंदुना, हा
वंदून उत्तदात वंदून विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत उत्तदात वंदनी उत्तदात वंदनी उत्तदात वंदनी उत्तदात वंदनी विश्वंभरा शरणागत विश्वंभरा विश्वंभरा शरणागत उत्तदात वंदुने उत्तदात वंदने उत्तदात वंदने विश्वंभरा शरणागत उत्तदात वंदनी उत्तदात वंदनी रोबार खुमाई